नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मुंब्र्याच्या नंतर आता कुर्ल्यामध्ये सुद्धा एटीएसनं कारवाई केली आहे. मुंब्र्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन आता समोर आलंय. कुर्ल्यामध्ये इब्राहिमची पहिली पत्नी आणि 3 मुलं राहतात. आबादीनं 3 वर्षांपूर्वी दुसरं लग्न केल्यानंतर हा परिसर सोडला होता. एटीएसकडून आता चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र दहशतवादी पथकाने मुंब्र्यामध्ये छापे मारलेत आणि आता याचं मुंब्र्यासोबत कुर्ला कनेक्शन सुद्धा समोर आल्याचं बोललं जातं. मी सध्या कुर्ला परिसरामध्ये इथली MK हाईटची इमारत आपण पाहतोय आणि याच कुर्ल्यामध्ये इंडियन सब कॉन्टिनेंट संघटनेच्या अल कायदा कॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेविरोधात महाराष्ट्रासहित पुणे ATS कडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं बोललं जातंय. मुंब्र्यात राहणाऱ्या आणि पेशाने शिक्षक असलेल्या इब्राहिम आबादी यांच्या मुंब्र्यातील घरी ATS कडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आणि त्यांच्या घरी काही कम्प्युटर लॅपटॉप सुद्धा हस्तगत केल्याची माहिती मिळते. पण आता त्यांचं पहिलं लग्न झालेलं कुर्ल्याचं कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं आहे. इथे त्यांची पहिली पत्नी राहत असल्याचं समजते आणि त्यासोबत 3 मुलं सुद्धा याच परिसरामध्ये राहतात. MK हाईटची इमारत आहे. एकंदरीतच या प्रकरणी आता ATS काय कारवाई करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली अंजली दमानी यांनी. पुण्याच्या पालकमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी दमानी यांची आहे. पार्थ पवारांचं नाव तत्काळ FIR मध्ये टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. अजितदादांशी संबंधित जमीन व्यवहार बाहेर काढणार असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे. आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आणि पुण्यातले असताना, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का. म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा. 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत. त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झालेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे. पण आत्ताच्या घटकेला, कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या. पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही. सेकंडली, हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवला गेलाय FIR मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे FIR मध्ये घातलं गेलं पाहिजे. अमेरिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे. कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा. आता हे जी कमिटी बनवली गेली, जसं मी म्हटलं की याच्यात 6 पैकी 5 हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का, तर ती होऊ शकणार नाही. तुम्हाला मी आधीच म्हणलेलं आहे की जो व्यक्ती मागते त्या व्यक्तीचा हेतू काय हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. राजकीय हेतून प्रेरित होऊन जर कुणी आरोप आमच्या नेत्यावरती करत असेल तर त्या हेतूला, त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटला आम्ही फारसं महत्व देत नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तर लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, महायुतीच्या बैठकीमधली इनसाइड बातमी आता समोर आलेली आहे. एकमेकांच्या विरोधात लढले तर टीका टाळा. बैठकीमध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक आघाडी करून चिन्ह घ्यावीत. महायुतीच्या बैठकीमध्ये या सूचना आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, महायुतीच्या बैठकीमधली इनसाइड बातमी आता समोर आली आहे. एकमेकांच्या विरोधात लढले तर टीका टाळा, अशा सूचना या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या आहेत. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. विनायक. बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर वारंवार सगळेच नेते महायुतीतले बोलताना आपल्याला पाहायला मिळतात की स्थानिक पातळीवर जो काही निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे. कारण त्या ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांना उभारी देण्याच्या निवडणुका आहेत. अशा वेळी कुठेतरी स्थानिक पातळीवरती हे निर्णय जे आहे ते झाले पाहिजेत, अशा महायुतीच्या सगळ्या प्रत्येक नेत्यांची धारणा आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या युत्या करत असताना कुठेतरी
महायुतीवरती बोलणं जे आहे ते टाळा किंवा आरोप प्रत्यारोप जे आहे ते टाळा. कारण आपण जर पाहिलं तर महायुती जी आहे ती पुढच्या काळात एकसंघ राहणार आहे. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ह्या युत्या ज्या आहेत त्या थोड्याफार इकडे तिकडे तुटलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जी गणित स्थानिक पातळीवरती जुळवायची आहेत त्यामुळे ही युती तुटणार आहे. त्यामुळे तरी पक्षावर टीका करताना महायुतीतल्या काळजी घ्या असं सूचना सुद्धा स्थानिक नेत्यांना सुद्धा देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच आहे नगरपंचायत असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने ह्या सगळ्या युती महायुती सामोरे जाते ते बघावं लागेल. विनायक, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महायुतीमध्ये एकमेकांच्या विरोधात जर लढण्याची वेळ आली तर टीका एकमेकांवर करू नका, म्हणजे एकूणच सावध पवित्रा सुद्धा घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. बरोबर आहे, कारण त्याचं स्पष्ट आहे. कारण आपण जर पाहिलं तर नगरपंचायत किंवा नगरपालिका निवडणुकांमध्ये ह्या युती जी आहे ते प्रत्येक ठिकाणी होईल असे चित्र जे आहे ते सध्या दिसत नाहीये. कारण प्रत्येक पक्ष आपापली मजबूती करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अशा वेळी टीका माहितीतल्या पक्षांवरती टाळा असे निर्देश जे आहेत ते साहजिकच देण्यात आले. नक्कीच, धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.